काय प्रतिक्रिया? तटस्थ नाही आम्ही. मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी घोषित केलं होतं केजरीवालांच्या सोबत त्यांना पाठिंबा आहे असं शिवसेनेचा वैचारिक पाठिंबा आहे. कारण लोक संबंध देशाचं आता लक्ष असेल दिल्लीच्या निवडणुकांकडे. दिल्लीच्या विधानसभेमध्ये दोन्ही वेळेला ज्या मताधिक्यानं अरविंद केजरीवाल निवडून येत आहेत ते खरं तर आश्चर्यकारक गोष्ट आहे मोठी. जेमतेम 5 आमदार येतात BJPचे 5-7 असे जेवढे खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. यावेळेला मात्र अनेक आव्हानं उभी राहिलेली आहेत. कारण काँग्रेस स्वतः परत लढते आहेच आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने खूप जोर लावला आहे, प्रतिष्ठा केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची. त्यामुळे दिल्लीतलं वातावरण कसं आहे एक समजत नाही. पण दिल्ली म्हणजे अखंड हिंदुस्थान आहे, जसा मुंबईत असतो तसा. मुंबईपेक्षाही अधिक समजा संबंध देशातील सगळ्या राज्यातील लोक दिल्लीमध्ये राहतात. त्यामुळे त्यांचे जे काही कटू अनुभव आहेत त्याच्यातनं जे काय होईल ते पाहिलं पाहिजे. पण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं गृह मंत्रालय नाही आणि नायब राज्यपालांची अधिकारशाही याच्या कात्रीत सापडलेलं दिल्ली राज्य आहे. आणि त्या राज्याला प्रगती करताना कालही लोकसभेमध्ये भाषण करताना असा एक उल्लेख आला की जर दिल्लीचा विकासाची गोष्ट अधिक जोरात झाली असती जर त्यांना मुक्तपणे कारभार करू दिला असता तर यातच सारं काही आलं. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजला गेलेले होते. त्यांनी शाही स्नान केलं. तुमच्याच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मागणी केली की आम्हा सगळ्या खासदारांनाही त्यांनी न्यायला पाहिजे होतं, आम्ही गेलो असतो. आनंदाची गोष्ट आहे ना. मला वाटतं राऊत साहेबांनी जे बोलले त्याच्यावर आणखीन काही भाष्य करण्याची गरज नाही आहे. ओके, शाही स्नान करायला हरकत नाही. गंगेत स्नान श्रद्धा हा असा वेगळा विषय आहे. तुमची श्रद्धा किती आहे आणि किती मनापासून तुम्ही ते करता. ते घरातही कटवती मी गंगा म्हणतो, मन चंगा तो कटवती मी गंगा. तो जिसका मन चंगा है उसे कटवती मी गंगा मिळती है. उद्धव ठाकरेंसोबतचे विधानसभेच्या संबंध निवडणुकीच्या दरम्यान आज मतदान आहे असं असताना नरेंद्र मोदी हे स्नान करायला जातात, त्यामागे त्यांचं राजकारण आहे असंही बोललं 100% खरं आहे ना. मी काल म्हटलं, मी रोज असं म्हणतो की भारतीय जनता पार्टी प्रत्येक पाऊल उचलते ते कधीही सामाजिक नसतं, ते राजकीय असतं. तुम्ही साधं बघा, आपलं अधिवेशन केव्हा आहे आमचं आणि निवडणूकची तारीख पहा. मग निवडणूक आयोगाला माहिती नव्हतं का की इथं बजेटचं अधिवेशन अर्थसंकल्पातलं अधिवेशन असणार आहे. त्यांना माहिती होतं अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात अशा काहीतरी घोषणा करतील. ते निश्चितपणे कोड ऑफ कंडक्टच्या विरोधात आहेत. त्या म्हणजे 12 लाखापर्यंतचं आमचं कर्जमुक्त करणं ही चांगली गोष्ट आहे. लोकांना आनंद वाटणार आहे. ती का केली गेली असा विचार केला तर लक्षात येईल की ताबडतोब दिल्लीची निवडणूक आहे. कारण मुळात दिल्लीमध्ये जास्तीत जास्त लोक ही नोकरदार वर्ग आहे, त्यातून सरकारी नोकरदार वर्ग आहे. त्याला जवळ कसं आकर्षित करायचं त्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचं कालचं भाषण पाहा तुम्ही. टॉयलेटपासून सुरुवात केली त्यांनी. 2014ला ते स्वच्छता अभियान बोलले होते, 2025ला परत त्यांनी टॉयलेट सांगितले. हे कशाचं द्योतक आहे? दिल्लीतल्या निवडणुकांसाठीच त्यांचं सगळं भाषण झालं उद्धव ठाकरेंबरोबरचे आणि संबंध खराब नाही. म्हणून त्यांचं जे काय असतं ते राजकीय असतं. आज काय होणार? निवडणूक सुरू आहे, तुम्ही बातम्या निवडणुकीच्या दाखवायला जाणार, पण ते त्यात काय होणार? देशाचे पंतप्रधान जेव्हा शाही स्नान करतायत तर सारख्या बातम्या त्याच असणार. शाही स्नान, डुबकी लेर आहे, डुबकी लेर आहे. इकडे काय होतंय कोण बघते? म्हणजे पुन्हा सारखे पंतप्रधान दिसावेत आणि मग लोकांना त्याचं आठवण करून द्यावी की मीच तो माणूस ज्याने टॉयलेटची आठवण करून दिली होती. त्यामुळे तिथून मतदान. उद्धव ठाकरेंबरोबरचे संबंध फार खराब नाहीत, मात्र जवळ येणं किंवा एकत्र येण्यासारखीही नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही कुठे म्हणालो की आमचे संबंध जवळ येण्यासारखे आहेत म्हणून? आम्ही नाही म्हणालो. कारण आमचा शब्द एक कसं आहे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. तुम्हाला कदाचित अलीकडच्या राजकारणातल्या लोकांना ते पटणारे नसतील किंवा पचणारे नसतील. कारण कडवटपणा असतो त्याच्यामध्ये विषयांच्या संदर्भात. त्यातल्या निष्ठा हा विषय आहे, शब्द पाळणं हा विषय आहे. म्हणजे आमच्यासारख्या छोट्या कार्यात आता मी 25-30 वर्षे जिल्हा संपर्क प्रमुख झाल्यानंतर आपण भाषण करताना काळजी घ्या रे. आणि काळजी घेताना एक लक्षात घ्या, भावनेच्या भरात कुठलं तरी एखाद्याला शब्द देऊ नका. शब्द दिलात 100 वेळा विचार करा, पण तू शिवसैनिक आहेस बरं का, शब्द दिला पूर्ण केला पाहिजे असं सांगायचं ते. आणि मग आम्हाला शब्द दिलेला कोणतरी मोडतो तेव्हा मग आमचं अंतर वाढतं. तेवढ्यापुरतं वाढत नाही, त्याच्या पुढे जी काही पावलं उचलली जातात ती अंतर वाढविणारी असतात, ती जवळ येणारी नसतात. हे जर आपण अनुभवाने पाहिलं असेल, तुम्हीच बातम्या दाखवता
त्यामुळे तसं काही येईल असं वाटत नाही. राहुल सोलापूरकरांनी एक वादग्रस्त विधान केलंय शिवाजी महाराजांच्याबद्दल. मला वाटतं काल त्यांनी माफी पण मागितलेली त्या विषयावर. मग कसं त्यांच्या मुखातून गेलं तर त्यांचं त्यांना ठाऊक. पण आपण या देशातली जैवत आहे ती छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात, शाहू फुले आंबेडकर असू द्यात, या माणसांनी देशात क्रांती घडवली आहे बरं का. एक तर मुळात सगळ्यात याचा पायाच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ह्या सगळ्यांचा पाया छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याची संकल्पना देशातल्या कुठल्याच राज्याने नाही मांडली ना. जिजाऊंनी सांगितली आणि छत्रपती अंमलात आणली ती स्वराज्याची संकल्पना. आणि मग त्या स्वराज्यात जातीविरहित मावळे होते स्वराज्यासाठी उभे राहणारे. मग त्याच पायावर हे सगळे मोठी सगळे नेते झालेले आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्यांनी ही दैवतासारखी माणसं आहेत. यांच्याबद्दल वाह्यात कोणी बोलू नये असं मला वाटतं. आणि ते काय जे बोलले ते काय स्वीकारार्ह नाही किंबहुना धिक्कारार्ह आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.